राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। होईल अशी परिस्थिती नाही, प्रत्येक कार्यकर्ता एकला चलोच्या भूमिकेत। शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश आहेत, महायुतीच्या माध्यमातून निवडणुका संपन्न झाल्या पाहिजेत। अर्थात आता जी काही परिस्थिती समोर येईल त्या परिस्थितीप्रमाणे पुढे मार्गक्रमण आपल्या सगळ्यांना करावं लागेल। काल आपण बागलांचा दौरा केला, जिल्ह्याभर दौरा केला, नगर परिषदांच्या युती संदर्भात काय चर्चा पडली? नाही, काल शिवसेनेचे नाशिकमध्ये अनेक कार्यक्रम होते, बागलांमध्ये पण शिवसेना पक्षाचे कार्यक्रम होते। आताच्या घडीला तर पक्षाचे कार्यक्रम प्रगतीपथावर आहेत। जशा निवडणुका आता पुढे येतील त्याप्रमाणे पक्षाच्या आदेशाप्रमाणे महायुतीच्या माध्यमातून त्या निवडणुका लढवणं आणि हे करीत असताना जे काही परिस्थिती समोर येईल त्याप्रमाणे सामोरं जावं लागेल। सर, एक अजित पवारांच्या मुलांचा जमीन घोटाळा बाहेर आलेला आहे। आज रोहित पवारने त्यांच्यावर टीका केलेली आहे का ज्यांची जमीन आहे त्यांना जेल आणि ज्यांनी जमीन खरेदी केली त्यांना बेल। मला वाटतं की या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्या चौकशीच्या माध्यमातून जे समोर येईल त्याप्रमाणे पुढचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय करतील। विखे पाटलांनी शेतकऱ्यांना सांगितलं आधी कर्ज घेता, कर्ज मागे घेता, पुन्हा कर्ज घेता, एक प्रकारची थकबाकी शेतकऱ्यांची केली। पहिली गोष्ट तर आम्ही सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने बोललो पाहिजे। अर्थात माननीय विखे पाटील साहेब पण एक ज्येष्ठ नेते आहेत, कदाचित त्यांचं बोलण्याचा तसा उद्देश नसेल, परंतु आपण प्रत्येकाने जबाबदारीने बोललं पाहिजे। सर, तानाजी सावंतने राष्ट्रपती शिंदे सेनेवर टीका केली, त्याला अमोल मिटकरींनी पण उत्तर दिलेलं आहे तर त्यांचा मेंदू सडका झालेला आहे म्हणून ते शिंदे साहेबांवर टीका करतात। काय टीका केली? तानाजी सावंतने असे त्यांना मंत्रिपद दिलंय म्हणून ते थोडेसे नाराज आहे म्हणून त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली। आता राष्ट्रवादीवर जर त्यांनी टीका केली असेल माननीय अजितदादा पवारांच्या, कदाचित तिथल्या स्थानिक पातळीवरचा काही मुद्दा असेल। महायुती संदर्भात बैठका सुरू आहेत। आज एवढ्या नांदगावची परिस्थिती पुष्कळ एका बाजूला आहेत, कांदे एका बाजूला आहेत, काय त्याच्या पुढे मार्ग निघेल? नाही, मी स्पष्टपणे सांगितलं, माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्हाला आदेश आहेत, महायुतीच्या माध्यमातून निवडणुकींना सामोरं जाणं आणि हे करत असताना आता जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सामोरं जावं लागेल। तुम्ही नेहमी एकांना भोगा म्हणत असतात, ते आजारी आहे, काय चुकलं? मी देवाला प्रार्थना करेन की त्यांची तब्येत बरी हो। आज तुम्ही एक जोड का झटका धीरे से लगे ऐसा आज कार्यक्रम तुम्ही केला, अनेक लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून प्रवेश घेतलेला आहे, पुढच्या काळात रणनीती काय? नाही, गाव पातळीवरचे आजूबाजूच्या पंचक्रोशीवर समाजामध्ये ज्यांचा प्रभाव आहे अशा अनेक काही आमचे माजी सहकारी पण आहेत, तर त्या सर्वांनी शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून, विकास कामांवर विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्या सर्वांचं आम्ही स्वागत केलेलं आहे। नवीन लोकांचा प्रवेश करीत असताना जुन्या लोकांना विश्वासात घेण्यात आलेला आहे आणि जुन्या कोणत्याही पदाधिकारी नेत्यांवर अन्याय होणार नाही याची पक्ष काळजी घेईल। सर, नेहमी एक वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केला जातोय, त्याचा परिणाम नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर होईल काय? वोट चोरीचा जो आरोप केला जातोय महायुतीवर? नाही, बघा, जिथपर्यंत मतदार याद्यांचा विषय आहे तर ही सर्वस्वी जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे आणि त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने तो निर्णय केलेला आहे।
आता वोट चोरी याच मतदार याद्या लोकसभेच्या वेळेस होत्या, तेव्हा त्या याद्या गोड लागल्या. विधानसभेच्या निवडणुकीत त्याच याद्यांनी फटका दिला, त्या कडू झाल्या. आणि मग आता आम्ही वोट चोरी ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये संविधान बदललं जाईल, आदिवासी इतर समाज बांधवांचं आरक्षण काढलं जाईल, एक निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करण्यात आला होता. आणि त्या धर्तीवर आताच्याही काळामध्ये एक नेरेटिव्ह सेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधी पक्षाच्या वतीने केला जातो आहे. अर्थात जनता जनार्दन या गोष्टींना थारा देत नाही. आता मतदार याद्यांमध्ये चूक असेल, दुबार नावं असतील तर ती काढावी ना. कोणाचा विरोध असणार आहे? त्याची एक प्रोसेस असते, निवडणूक आयोग त्या काळात घोषित करतो. तर भारताचा नागरिक म्हणून आपली पण जबाबदारी आहे की आपली नावं दोन ठिकाणी राहणार नाहीत. किंबहुना कुठे आपलं नाव असलं पाहिजे, त्याचे नमुना नंबर 6, 8, 9 त्याचे फॉर्म आहेत, ते फॉर्म भरले पाहिजे. त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. दुमत असण्याचं कोणाचं कारण आहे? एक शेवटचा प्रश्न, आसिफ शेख यांनी वंदे मातरम म्हणणार नाही असं जाहीरपणे सांगितलं, काय म्हणाले? मला वाटतं की वंदे मातरम हे आपल्या मातृभूमीच्या विषयी नमन आदर करणारं राष्ट्रगीत आहे. याला कोणीही विरोध करण्याचं काही कारण नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या काळामध्ये याच वंदे मातरम गीताच्या प्रभावाने आपला देश स्वतंत्र होण्याच्यासाठी अनेक योद्ध्यांनी बलिदान दिलेलं आहे. हसत फासावर वंदे मातरम गीत गात ते फासावर गेलेले आहेत. आणि या गीताचाही मोठा प्रभाव आणि योगदान आपल्या भारताच्या स्वातंत्र्यामध्ये आहे. त्याचा अर्थ त्यांनी आधी समजून घेतला पाहिजे आणि मग आपलं काही मनोगत असेल ते ठेवलं पाहिजे.